नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याचदा आपल्याला भाजी चपाती खायचा कंटाळा येतो किंवा बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही. अशा वेळी काय करायचं, तर तुम्ही मस्तपैकी ही भन्नाट रेसिपी बनवू शकता. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं बघा, आता मी एक छोटा कोबी घेतला होता, त्याच्यावरची 2 पानं काढून घेतली आणि त्यानंतर हा कोबी एका बारीक खिसणीनं खिसून घेतला. आता ह्यातलं मी पाणी अजिबात काढलेले नाहीये. तर साधारणपणे 2 वाट्या हा कोबी घेतलाय. आता एक वाटण आपण सुरुवातीला बनवून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त देखील करू शकता. तिथं मी 4 ते 5 घेतले, तर मला थोडंसं स्पायसीनेस आवडतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 1 चमचा त्यामध्ये मी धने घातलेले, 1 चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालूयात आणि त्यानंतर आता आपण हे वाटण थोडंसं ओबडधोबड असं वाटून घ्यायचं. तर हे वाटण बघा अगदी मस्त असं ओबडधोबड वाटून तयार झालेलं आहे. तर आता आपण जो कोबी घेतला होता त्यामध्ये सुरुवातीला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि त्यानंतर हे जे काही वाटण आपण वाटून घेतलं होतं तर हे देखील घालून घ्यायचं. ह्या वाटणामुळे काय होतं, रेसिपीला चव खूप छान येते. आता ह्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घालूयात. 1 चमचा मी तांदळाचं पीठ वापरलंय, त्यानंतर पाव वाटी मी गव्हाचं पीठ वापरलंय आणि त्यानंतर पाव वाटी इथं बघा मी ज्वारीचं पीठ वापरलंय. सगळ्या धान्यांचं पीठ वापरल्यामुळे रेसिपी अगदी चविष्ट, खमंग आणि हेल्दी बनते. काही मसाले घालूयात. पाव चमचा हळद पूड, अर्धा चमचा धने पूड आणि चवीनुसार मीठ घालून घेतले. आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊयात. डाळीच्या पिठामुळे खमंगपणा येतो, तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो, तर गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठामुळे त्याला थोडंसं बाइंडिंग येतं आणि त्यामुळेच हे रेसिपी अगदी मस्त खमंग आणि मस्त टेस्टी लागते. तुम्ही टिफिनला किंवा मग मुलांना संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी तुम्हाला चपाती भाकरी दोन्ही करायचा कंटाळा असेल किंवा रोज रोज जर तेच खाऊन कंटाळा असेल, तुम्ही ही एकच रेसिपी जर बनवाल तर सगळे अगदी आवडीनं ही रेसिपी खातील. आता बघा हे सुरुवातीला सगळं चांगलं मिक्स करून घेतलं, त्यानंतर अगदी थोडासा पाण्याचा हापकारा मारून हे पीठ चांगलं मळून घेतलं. कारण कोबी खिसून घेतल्यामुळे त्याला थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे भरपूर पाणी नका घालू. अगदी थोडासा पाण्याचा हापकारा मारून हा गोळा थोडासा मऊ असा मी छानपैकी भिजवून घेतलेला आहे. अगदी छान हा गोळा बघा छान तयार झाला. तर आता मस्तपैकी थालीपीठ थापून घेऊयात. त्यासाठी इथं बघा पोळपाट लाटण्यावरती मी एक कॉटनचा रुमाल टाकला आणि थोडंसं पाणी लावून घेतलं आणि ह्यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून आपण आता हे थालीपीठ अगदी मस्त पातळसर असं थापून घ्यायचं. जर तुम्हाला थापायचाही कंटाळा आला असेल, तुम्ही लाटून बनवू शकता किंवा मग सरळ हे पीठ थोडंसं घट्टसर असं भिजवून घ्यायचं. फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही, असं भिजवून घ्यायचं आणि मस्तपैकी तव्यावरती हे जाडसर असं घावण घालून घ्यायचं. अगदी पटापट बनतात. तुम्ही ही रेसिपी कशी जरी बनवली तर याची चव अगदी अप्रतिम लागते. आता हे थालीपीठ बघा मी छान असं गोलाकार आणि जमेल तितकं हे पातळ असं थापून घेते. मला ना कापडावरती असं थापलेलं थालीपीठ खूप आवडतं, कारण ते जमेल तितकं किंवा शक्य असेल आपण तितकं ते पातळ थापतो ना, त्यामुळे ते कुरकुरीत बनतं आणि त्याची चव पण खूप छान लागते. तर हे बघा थालीपीठ अशा पद्धतीनं मी छानपैकी हे बोटांच्या साह्यानं मी हे थापून घेतलं. आता आपण अगदी थोडंसं तीळ ह्याच्यावरती घालून घेऊयात, कारण जर थालीपीठ असतील ना तर वरून तीळ घातले तर खूप छान लागतात. सुरुवातीला बघा मी थोडेसे 4 होल करून घेतले. अशा पद्धतीनं होल केल्यामुळे जेव्हा थालीपीठ शेकतो ना, दोन्ही बाजून अगदी ते मस्तपैकी छान शेकलं जातं, त्यामुळे मस्त शेकतात. पांढरे तीळ वरून घातले की अप्रतिम लागतं. गरमागरम थालीपीठ असेल ना तर बाकी काहीही नको वाटतं. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत तुम्ही कधीही रेसिपी बनवू शकता. आता इथं बघा मी एक नॉनस्टिकचा तवा ठेवला आणि तव्याला थोडंसं तेल किंवा तूप काहीही लावून घ्यायचं. गॅस थोडासा बारीक करायचा आणि हा रुमाल अशा पद्धतीनं उपडा टाकून हा रुमाल अगदी अलगद पद्धतीने काढून घ्यायचा. आता आपण जे काही होल केलेत ते आणि कडेनं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि अगदी मस्त खरपूस असं दोन्ही बाजूनं हे थालीपीठ शेकून घ्यायचं. कोबीची भाजी आणि चपाती दोन्ही सेपरेट करण्यापेक्षा कधीतरी अशी एकच रेसिपी करायला काहीच हरकत नाहीये. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझे छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर हे थालीपीठ बघा अगदी मस्त असं छानपैकी शेकून तयार झालेलं आहे. अगदी खमंग दिसतंय ही. मी तुम्हाला आणखीन एक थालीपीठ थापून दाखवते. पुन्हा थोडंसं कापडाला पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि हा गोळा पाण्याच्या साह्यानं मस्तपैकी असं थापून घ्यायचा. तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे थालीपीठ खायला आवडतात हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण बऱ्याच जणांच्याकडे वेगवेगळ्या रेसिपीज असतात आणि त्यांना ती रेसिपी आवडत असते. तर तुमच्याकडे कोणती अशी मस्त तुमच्या आवडीची खमंग थालीपीठची रेसिपी आहे हेही मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. तर हे देखील थालीपीठ आपण अगदी अशाच पद्धतीनं मस्तपैकी शेकून घ्यायचं.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. म्हणजे मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत. तर खमंग असे गरमागरम छानपैकी थालीपीठ तयार आहेत. मस्तपैकी दह्यासोबत सर्व करायचे, अप्रतिम. आहा. तर ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि केल्यानंतर ती रेसिपी कशी झाली हेही मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद. बाय बाय.